मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना रागातच अरुंधतीला विचारते, तू कोण आहेस मला कामावरून काढून टाकणारी? मी आशुतोषच्या कंपनीत जॉब करते, तुझ्या नाही. त्यावर आशुतोष, मी माझा निर्णय अरुंधतीवर सोपवला होता. यू आर फायर संजना. ज्या एम्प्लॉयवर माझा विश्वास नाही त्याला मी कामावर ठेवू शकत नाही असं सांगतो. तर ते ऐकून संजनाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा अनिरुद्ध संजनाला सांगतो, तुला अशा भिकारड्या कंपनीत नोकरी करण्याची काहीच गरज नाही. तुला यापेक्षा पण चांगली नोकरी मिळेल. नाहीतरी तू या अरुंधतीच्या हाताखाली काम करावं एवढी तिची लायकी तरी आहे का? तेव्हा नितीन अनिरुद्धला बोलतो, याच अरुंधतीच्या सांगण्यावरून आम्ही संजनाला ही नोकरी दिली होती. परंतु एखाद्याची लायकी काढत असताना आपण कोण आहोत आणि कुठे उभे आहोत याचा तरी नीट विचार करावा. आज तुम्ही काय आणि संजना काय फक्त अरुंधतीमुळे इथे उभे आहात. कारण आज तिच्या अल्बमचं लॉन्च आहे. ती एक सेलिब्रिटी आहे, तुम्ही काहीच नाही. तेव्हा ते ऐकून अनिरुद्ध नितीनवर धावून जातो. तेव्हा संजना अनिरुद्धला थांबवत अरुंधतीला बोलते, या आशुतोष केळकरच्या जीवावर तू एवढ्या उड्या मारायला लागलीस का? तुझ्या पंखात एवढं बळ कधीच नव्हतं. यांनी हवा दिली म्हणून तू एवढी फडफडायला लागलीस का असं विचारते. त्यावर अरुंधती संजनाला सांगते, मला कुणाच्याच आधाराची गरज नाही. गरज फक्त तुला आहे. कारण तू हवालदिल झालीस. तू धडपडत आहेस. अशी तू कधीच नव्हती. तू अशी का झालीस याचा एकदा विचार कर. एक स्वतंत्र आणि कणखर बाई होतीस तू. मग आता अशी का झालीस की दुसऱ्या बाईवर जळणारी? तर तेव्हा संजना, दुसऱ्या बाईवर नाही फक्त तुझ्यावर. कारण लायकी नसताना तुला हवं ते मिळतं आणि माझी लायकी असताना सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी मला स्ट्रगल करावं लागत आहे आणि मला तुझा हा आनंद नाही बघवत असं बोलते. त्यावर अरुंधती संजनाला सांगते, मला ही धडपड केल्याशिवाय यातलं काहीच मिळत नव्हतं. तर तेव्हा संजना अरुंधतीला बोलते, तुझ्यासाठी आता काहीच कठीण नसणार आहे. कारण तुझ्या पाठीशी आशुतोष केळकर आहेत. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमाचा तू फायदा घेतेस. त्यावर आशुतोष चिडून, तुम्ही दोघेजण इथून निघून जाता की नितीनला धक्के मारून बाहेर काढायला सांगू असं बोलतो. तेव्हा अनिरुद्ध आशुतोषला बोट दाखवत संजनाला अशा लोकांकडून अपमान करून घ्यायची काही गरज नाही असं बोलतो व अरुंधतीला विचारतो, तुला हेच हवं होतं ना? म्हणूनच तू संजनाला कामावर ठेवून घेतलंस. तेव्हा आशुतोष अनिरुद्धवर खूप मोठ्याने ओरडतो. तर अनिरुद्ध आवाज खाली असं रागाने आशुतोषला बोलतो. तेव्हा नितीन अनिरुद्धचा हात खाली घेतो. तर अनिरुद्ध रागातच संजनाला घेऊन तिथून निघून जातो. तर तेव्हा आप्पा अरुंधतीला सावरत, तुला दृष्ट लागू नये म्हणून गालबोट लागला असं समज म्हणून सांगतात. तर सुलेखा, तू खूप छान बोललीस, छान उत्तरं दिलीस, छान गायलीस, हेच महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही म्हणून अरुंधतीला समजवतात. तर अविनाश कार्यक्रम छान झाल्याचं सांगतो. त्यानंतर विशाखा बोलते, सर्वजण कानात प्राण आणून तुझं गाणं ऐकत होती. तेव्हा विद्याताई, मला तुझा खूप अभिमान वाटतो असे बोलून अरुंधतीला घट्ट मिठी मारतात. तर सर्वजण अरुंधतीसाठी टाळ्या वाजवतात. तेव्हा नितीन, आता मला जोराची भूक लागली आहे असं बोलून सर्वांना जेवणासाठी घेऊन जातो. तर अरुंधती सुखाचे चांदणे या तिच्या अल्बमच्या बोर्डकडे पाहून खूपच खुश होते. तेव्हा ते सर्व आशुतोष पाहतो व अरुंधतीला सांगतो, तू खूप छान गायलीस. आता तुझं गाणं घराघरात पोचणार. या अशा लोकांसाठी तुझा आजचा दिवस तू वाया घालू नकोस. ही अशी लोक तुला भेटतच राहणार आहे. यशाचा मार्ग या अशा काट्यांमुळेच कठीण होत असतो. यातूनच तुला पुढे जायचं आहे आणि तू एकटी नाही, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. त्यानंतर दोघेही जेवणासाठी जातात. तर इकडे आप्पा यश अनघाला सांगतात की आता हा विषय अरुंधतीसमोर नको आहे. कार्यक्रम खूप छान झाला एवढंच लक्षात ठेवायचं. त्यावर यश, मला असं वाटतं की आईचा अल्बम खूप हिट व्हावा म्हणजे या लोकांची तोंड बंद होतील असं बोलतो. त्यावर आप्पा सांगतात, आपण अरुंधतीच्या आनंदात आनंद मानायचा, तिला प्रोत्साहन द्यायचं आणि मुख्य म्हणजे या मूर्ख लोकांच्या बोलण्यापासून तिला वाचवायचं. तेव्हा यश बोलतो, आता मला ही संजना खूप विकृत वाटायला लागली आहे. आता मला कोणीच सांगायचं नाही की तिला समजून घे, ती नालायक होती आणि नालायकच आहे.
तर तेव्हा आप्पा सांगतात, बरं झालं अरुंधतीने त्या संजनाला कामावरून काढून टाकलं. दया दाखवण्याची काही गरज नाही. आजकाल जशास तसे वागण्याचा जमाना आहे. तेवढ्यात अरुंधती तिथे येते. तर आप्पा तिला कार्यक्रम खूप छान झाल्याचं सांगतात. तेव्हा अरुंधती कांचन आली नाही म्हणून नाराज होते. तर आप्पा ती स्टूलवरून पडल्याचं अरुंधतीला सांगतात. ते ऐकून अरुंधती घाबरते आणि मी उद्या आईंना भेटायला येते, मला खूप काळजी वाटत आहे असं बोलते. त्यावर आप्पा, ते तुझंच घर आहे, तू केव्हाही येऊ शकतेस असं अरुंधतीला सांगतात. त्यानंतर आप्पा अनघा घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे संजना घरातील सर्व सामान रागात फेकून देते. तेव्हा तिला अरुंधतीने तिच्या कानाखाली मारली होती, सर्वांसमोर तिचा अपमान केला, नोकरीवरून काढून टाकलं. अरुंधतीमध्ये आलेला कॉन्फिडन्स, ते सर्व काही आठवतं. तर संजना वेड्यासारखी करू लागते व डोक्याला हात लावते. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो व संजनाला सावरतो. परंतु संजना अनिरुद्धवरच खूप भडकते. तेव्हा अनिरुद्ध, मी काय केलं असं संजनाला विचारतो. तर तेव्हा संजना, तू कधीच माझी बाजू घेऊन सर्वांसमोर बोलू शकत नाही का, म्हणून अनिरुद्धवर ओरडते. त्यावर अनिरुद्ध सांगतो, मी प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेऊनच बोलतो. मी तुझ्याशी लग्न केलं, अजून काय करायला हवं, आणि संजनाला शांत राहण्यासाठी सांगतो. परंतु संजना, ती दीड दमडीची लायकी नसलेली अरुंधती, तिला नाव, पैसा, यश सर्व काही मिळत आहे असं चिडून बोलते. तर अनिरुद्ध संजनाला सांगतो, जाऊ दे, ती तोंडावर पडेल, कारण एकदा का आशुतोषचा तिच्यामधील इंटरेस्ट निघून गेला की तो तिला सोडून देईल. व तू त्यांच्या इव्हेंटमध्ये का घोळ घातलास असा प्रश्न अनिरुद्ध संजनाला करतो. त्यावर संजना सांगते, एरवी तू अरुंधतीला बोलण्याची एकही संधी सोडत नाही, मग मीही तिचा पाणउतारा करायची संधी सोडली नाही. सगळं काही जमलं होतं, परंतु तुझा भाऊ आणि तुझा मुलगा तिथे टपकला. त्या अरुंधतीने मला जॉबवरून काढून टाकलं म्हणून संजना भडकते. त्यावर अनिरुद्ध बोलतो, झालं ते बरं झालं, कारण त्या आशुतोष केळकरकडे तू जॉब केलेलं मला अजिबात आवडत नव्हतं. तेव्हा संजना चिडून, अनिरुद्ध, तूही तितकाच मूर्ख आहेस, तुला कळतंय का, आशुतोष केळकरने मला कंपनीतून काढून टाकलं, याचा माझ्या फ्युचरवर खूप परिणाम होणार. अशा गोष्टी लपून राहत नाही, तुला तर बरंच वाटणार, कारण तू मूर्ख आहेस असं बोलते. तेव्हा अनिरुद्ध पुन्हा संजनाला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तर संजना अनिरुद्धला सांगते, शेखर आशुतोषसाठी काम करतो. ते ऐकून अनिरुद्धला धक्काच बसतो. तेव्हा संजना पुढे सांगते की मला खात्री आहे अरुंधतीनेच त्याला कामावर ठेवलं असणार. काही दिवसांनी अनघा, अविनाश, सुधीर, देविका सगळे आशुतोषकडेच काम करणार. मला अरुंधतीचा गेम कळला आहे, मी त्या अरुंधतीला सोडणार नाही असं बोलून संजना वेड्यासारखी करू लागते. तर अनिरुद्ध तिला शांत करत मिठी मारतो. तर इकडे निलेश घरी जाण्यासाठी निघतो व अरुंधतीला, कार्यक्रम खूप छान झाला, मी एक फिल्म करत आहे, त्यातील सर्व गाणे मीच कंपोज करणार आहे व त्यातील एक गाणं तुम्ही गायलात तर मला खूप आवडेल म्हणून अरुंधतीला सांगतो. ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात. तर आशुतोष, यश लगेच होकार देत अरुंधती नक्की गाणार म्हणून निलेशला सांगतात. तर निलेश लगेच तिथून निघून जातो. तेव्हा यश व आशुतोष, आता तू सुपरस्टार होणार म्हणून अरुंधतीला कॉंग्रॅच्युलेशन करतात. यश तर आनंदाने आशुतोषला मिठी मारत नाचत असतो. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब